व्यक्त झाला। नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात तसंच संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। खरात प्रकरणात संबंधित कोणीही असला तरी त्यावर कारवाई होईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। यात सरकारी कर्मचारी असो, अधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो, सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई होणारच असं भोयर म्हणाले। एकंदरीतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे तो राजकीय विषय ठरतो, परंतु ह्या प्रकरणामध्ये जे कोणी गुंतलेले असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल। आता जस्ट चौकशीला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे। अजून जी काही माहिती मिळेल त्या अनुषंगानं पुढील कारवाई त्या ठिकाणी होईल। तेच कारण याच्यामध्ये बरीचशी मंडळी असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहेत। जोपर्यंत सखोल चौकशी त्या ठिकाणी होणार नाही, पूर्ण घटनाक्रम आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडणार नाही, त्यामुळं सखोल चौकशी झाल्यानंतर अंतिम सत्य त्या ठिकाणी बाहेर येईल। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची खरात यांच्या बरोबरची छायाचित्र माध्यमांमध्ये आली आहेत। या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। भोंदूबाबांचे असे प्रकार अत्यंत घृणास्पद असून त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर सक्त कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पटेल यांनी केली आहे। सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक लोकांशी संपर्क येतो। केवळ फोटो असल्यानं कोणी दोषी ठरत नाही, मात्र अशा प्रकरणात पक्षाच्या नेत्यांची नावं समोर येणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले। या प्रकरणात आणखी काही व्हिडिओ समोर आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे। जे लोक यात सहभागी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल। तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून पक्ष पातळीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली। आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे। त्यांची अटक झाली आहे। महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बाकीची कारवाई निश्चित करणार आणि ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये, चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। एसटी महामंडळाला